नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता काव्याने जीवाला ठामपणे सांगितलेलं असते की आता आपला संबंध संपला. तू तर माझं अस्तित्वच मिटवून टाकलं. मी एवढे प्रयत्न केले की आपण दोघं एकत्र येऊ, कुटुंबाला आपल्या प्रेमाबद्दल सांगू, पण नेहमी तू टाळत राहिला. आजपासून आपल्यात जे काही होतं ते सगळं संपलं. आता तू फक्त माझ्यासाठी नंदिनीताईचा नवरा आहेस. तर आता काव्याचं बोलणं ऐकून जीवाला मोठा धक्काच बसतो. तर काव्य विचार करू लागते की आपण या घरामध्ये फक्त जीवासाठी थांबलो होतो. त्यानेच आपल्याला नकार दिला. त्याचमुळे आता इथे अजून राहून काही उपयोग नाही आहे. उगाच पार्थसोबत राहून असा खोटा संसार मला करता येणार नाही. असाच विचार करत आता काव्या बॅग भरते आणि ते घर कायमचं सोडून जाण्याचा निर्णय घेते. त्यावेळेस आता जीवा हा काव्याला थांबवत म्हणतो की तू मला सोडून कुठे चालली आहेस. तर काव्य म्हणते की मी तुला सोडून चालली. अरे तू मला कधीच सोडून निघून गेलायस. माझ्या आयुष्यातून खूप पुढे निघून गेलास रे तू, आणि आता या घरामध्ये मला जागा नाही आहे. या घरामध्ये मी राहत होते फक्त जीवाला मिळवण्यासाठी, आणि तू सगळे मार्ग बंद करून टाकलेस. पार्थवर माझं कधी प्रेम नाही आहे आणि नाही मी पुढे त्याच्यावर प्रेम करू शकतेस, म्हणूनच मी हे घर सोडून कायमचं निघून चालले. तर आता जीवा घाबरतो, कारण त्याला चांगलंच माहिती असतं की काव्य जर असं घर सोडून गेलीस तर सगळे यामागचं कारण शोधू लागतील. त्याचमुळे जीवा आता काव्याचा हात हातात घेत म्हणतो की हे बघ, जर आपण जरी एकत्र येऊ शकलो नाही ना, पण आपण चांगले मित्र होऊ शकतो, आणि मित्र होऊनच आपण एकमेकांची साथ देऊ शकतो.